अध्यक्ष महोदय, मिठी नदी मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाला की मिठी नदीची आठवण स्वाभाविकपणे येते आणि या मिठी नदीच्या पुनर्जीवितेचा प्रकल्प हा अनेक वर्ष पेंडिंग राहिलेला आहे। अलीकडच्या काळामध्ये मागे जे सरकार होतं, कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्या सरकारमधल्या मंडळींनी अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे, त्यांनी अशा पद्धतीचे चुकीचे निर्णय कसे घ्यावेत। परंतु मिठी नदी ही जर का ओव्हरफ्लो झाली तर अख्ख्या मुंबईला त्याचा त्रास होऊ शकतो। अनेक वेळेला आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे मिठी नदी या जिथे समुद्रापर्यंत जाते त्या ठिकाणी बीकेसीच्या जवळ एखादं पंपिंग स्टेशन असण्याची आवश्यकता होती की जेणेकरून मिठी नदीतलं पाणी समुद्रामध्ये जाईल। परंतु या ठिकाणी उलटं काम केलं गेलं। मिठी नदीच्या अवतीभोवती 28 फ्लड गेट लावून मिठी नदीमध्ये पाणी जाऊ नये अशा पद्धतीची फ्लड गेट्स दिली, ज्याच्यामुळे मुंबईत असंख्य ठिकाणी फ्लडिंग स्पॉट्स वाढले। हा मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा अहवाल आहे की पूर्वीपेक्षा अधिक फ्लडिंग स्पॉट्स हे मुंबई शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाले आणि त्याचं कारण हे फ्लडिंग स्पॉट्स फ्लड गेट जे निर्माण केले ते फ्लड गेट्समुळे नाल्यातलं पाणी हे नदीमध्ये जाऊच नये अशा पद्धतीची व्यवस्था केली। याचा कोणाला लाभ होणार होता मला माहिती नाही, परंतु ह्याच्यामुळे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये याचं फ्लडिंग सुरू झालं आणि त्यामुळे फ्लड गेट्स हे काही सोल्युशन नाही। हे पाणी डायव्हर्ट करून एका ठिकाणी पाणी साठतं त्याच्याऐवजी 100 ठिकाणी पाणी साठण्याची एक व्यवस्था ही दुर्दैवाने निर्माण झाली। त्याऐवजी पंपिंग स्टेशनची आवश्यकता आहे आणि ते सुद्धा काम हे राज्य शासनाने महानगरपालिकेला सूचना द्याव्यात हीच या ठिकाणी विनंती करतो। पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे त्याच्याबद्दल सरकारचे अभिनंदन आणि या अन्य कामांसाठी सुद्धा भरीव तरतूद ही राज्य शासन मुंबई महानगरपालिकेला सुद्धा मदतीचा हात देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मनापासून आभार।